सांगतायत लोक कमेंट करून की आयुष आणि तन्वीचं गाणं असलं पाहिजे, यायला हवं. जेव्हा सोनालीचा आवाज येतो आणि तिथे मला हवं होतं की लोकांच्या अंगावर काटे आले पाहिजेत. म्हणजे ती गुजबम गॅरंटीड तो शॉर्टच मी तसा विचार केला होता की तिथे मी हिला पण म्हटलं होतं की स्वर्गातनं अप्सरा जशी येते तशी तू दिसणार आहेस. तेरे पीछे हुआ मैं सायको, मी करीन तुलाच बायको, तू माझीच हाय साऱ्या जगाला मी आता ओरडून सांगणार हाय. माझी माझी बायगो सांग लगीन तू करशील काय. माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, माझी बायगो या गाण्याचं सिक्वल सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि याच गाण्याची टीम आहे सध्या माझ्यासोबत. सो हे गाणं ज्यांनी आपल्या समोर आणलंय ते प्रशांत नागती, आयुष संजीव, निक शिंदे, श्रद्धा पवार, सोनाली सोनवणे आणि केवळ बालन्स असे सगळी टीम आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. थँक्यू सो. सर्वात आधी कसे आहात आणि कसं चालू आहे हे सगळं प्रमोशन? आम्ही जबरदस्त आहोत. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा मस्त आहे. बरं, गाण्याचा सिक्वल हा युजली येत नाही, खूप कमी गाण्यांचे सिक्वल्स येत असतात. जेव्हा या गाण्याचं सिक्वल करायचं ठरलं, काय थॉट प्रोसेस होती आणि कसं हे सगळं जुळून आलंय? बेसिकली 2021 मध्ये आम्ही गाणं केलं होतं माझी बायगो, आणि तो इनिशियल पिरियड होता जो अल्बम सॉन्ग साठी जो छान काळ होता. म्हणजे तिथे सुरुवात झाली. बेसिकली गाणी लोकांना आवडायला लागली, इंडिपेंडेंटली लोक गाणी करू लागली. सो त्या काळात 2021 मध्ये मी रिलीज केला होता आणि विथ द सेम टीम. आयुष फक्त नव्याने या प्रोजेक्टमध्ये आम्हाला मिळाला. सो असं डोक्यात नव्हतं की आपण ते गाणं हिट झालं. अराउंड 200 मिलियन आता व्ह्यूज आहेत. ते त्यावेळी नंबर 1 ट्रेंड केलं होतं ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि ते पहिलं मराठी गाणं जे नंबर 1 ट्रेंड झालं होतं. पहिलं गाणं ज्यांनी 100K रील्स केल्या होत्या, कारण तेव्हा इंस्टाग्रामवर रील्स सुरू झालेल्या नुकत्याच. सो त्याने खूप सारे रेकॉर्ड बनवले गाण्याने. आणि फायनली आता 2026 मध्ये 5 वर्षानंतर आता काहीतरी करायचं आहे. काय करायचं तर या सगळ्या टीमने खूप सपोर्ट म्हणजे सांगितलं की आपण माझी बायगोचा सेकंड पार्ट काढूया, सिक्वल काढूया. आणि अपेक्षा नव्हती, पण या गाण्याला पण खूप प्रेम मिळालं आणि आता गाणं नंबर 10 ट्रेंड करते इंडियामध्ये. आणि पुन्हा एकदा आणि एकमेव मराठी गाणं आहे बेसिकली आता जे ट्रेंड करते. त्याच्यावर त्याचा आनंद खूप आहे. लोकांनी डोक्यावर घेतलंय. 10,000 रील्स झाले आहेत, 2.5 मिलियन व्ह्यूज झालेत. सो खूप आनंद आहे. ठरलं नव्हतं, बट एवढं होतं की केलं तर खूप छान करूया. आणि ते अर्थातच खूप चांगलं सध्या त्याला रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय. येस. आयुष, तुझ्याकडे येईल बिग बॉस नंतर एकदम डिरेक्शन मध्ये जावं, काय थॉट प्रोसेस होती, काय सांगशील? मला ना खूप क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये राहणं आवडतं आणि मी नेहमीच म्हणतो की हा माझा होम ग्राउंड आहे. म्हणजे ही टीम ही माझी फॅमिली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे मी हक्काने जाऊ शकतो पहिल्यांदा. सो त्यामुळे बिग बॉस मधून आल्या मला परत माझ्या त्या क्रिएटिव्ह स्पेसमध्ये यायचं होतं. आणि त्यासाठी मी प्रशांत, ऑब्व्हियसली फर्स्ट पर्सन टू कॉल प्रशांत आहे माझ्यासाठी नेहमीच. सो त्यामुळे मी त्याला कॉल केला आणि मी नेहमी समोरूनच विचारतो की मी करू का डिरेक्ट. मी असा डेस्परेट असतो डिरेक्शनसाठी. आणि डिरेक्शन आणि कोरिओग्राफी हे काही माझं पॅशन काम नाहीये, हे माझी आवड आहे. पॅशनेट मी ऍक्टिंग आणि डान्सिंगसाठी. आणि मला अशा ठिकाणी डिरेक्शन करायला आवडतं जिथे मी एका सेफ स्पॉटमध्ये, म्हणजे ही आम्ही सगळे मिळून कोलॅबरेशन मध्ये काम करतो नेहमीच. म्हणजे प्रशांतचंही तेवढाच इनपुट असतं डिरेक्शन मध्ये, किंवा आमचा जो डीओपी सुरेश त्याचंही तेवढंच असतं. त्यामुळे एक घरी पुन्हा येऊन पुन्हा घरच्या लोकांसोबत काम करणं, याची जी मजा आहे, याचा जो कम्फर्ट आहे, त्यासाठी मी हे चूज केलं. निक, तुझ्याकडे येईल. तू तर सोशल मीडियाचा एक ओळखीचा चेहरा आहेस आणि पहिल्या गाण्याला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स होता आणि दुसरं सुद्धा आता खूप ट्रेंड होतंय. काय सांगशील, तुझा अनुभव कसा आहे? खूप म्हणजे मजा आली गाणं करताना, आणि तेच गाणं ज्यामुळे मला ओळख मिळाली, माझी बायगो, आणि त्याचा सिक्वल मी 5 वर्षानंतर श्रद्धा सोबतही काम करत होतो. म्हणजे संपूर्ण टीम श्रद्धा सोबत 5 वर्षांनी काम करत होती. सो त्याचाही आनंद होता आणि मजा आली आयुष सोबत सुद्धा काम करून. म्हणजे मला आयुष सोबत ऍज अ ऍक्टर, ऍज अ डायरेक्टर काम करायला खूप मजा येते. कारण हीच ती टीम आणि हेच ते स्पेस, हेच ते होम, तिकडे काम करायला खूप मजा येते. सो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि माझी बायगोला जसं आता प्रेम दिलं होतं, तसं माझी बाईला सुद्धा भेटतंय. तो त्यासाठी पण खूप जास्त आनंद आहे.
बरं जे पहिलं गाणं होतं ना ते खूप व्हायरल झालं. हा, हा. तेव्हाचं जे फेम मिळालं होतं तो एक्सपिरियन्स कसा होता की आणि आत्तामध्ये काय डिफरन्स जाणवतोय? खूप वेगळा होता. मला माहिती नव्हतं की काय करायचं काय नाही, पण सगळ्या टीमलाच तेव्हा त्या गाण्याने ओळख भेटलेली, सो सगळ्यांसाठीच ते नवीन नवीनच होतं. आणि तिथपर्यंत आम्ही पॅशनने म्हणजे होऊन पूर्ण काम करतोय, संपूर्ण टीम काम करते. सो ही चांगली गोष्ट आहे आणि आय होप की ह्या गाण्याला पण अजून एक वेगळी ओळख मिळावी आणि तसंच आम्ही काम करत राहावं. श्रद्धा तुझ्याकडे येईल. सेम मला तुला पण प्रश्न विचारायचा की पहिल्या याच्यानंतर एक खूप असा ओळखीचा चेहरा आणि एक गाणं सगळ्यांच्या तोंडात असं गुणगुणत होतं आणि आता परत त्याचा सिक्वल येतोय. काय सांगशील तुझा ओव्हरऑल ह्या 4-5 वर्षांचा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान होता. म्हणजे पहिलं गाणं आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की ती इतकं व्हायरल जाईल. आणि माझी बायको हे आय थिंक मराठी इंडस्ट्रीतलं फर्स्ट एव्हर सॉन्ग आहे जे 100 मिलियन त्यावेळेस क्रॉस केलं. म्हणजे अजूनही ते आहे तितकंच ट्रेंडिंगला. आणि माझी बाय स्पेशल आहे कारण फर्स्ट जेव्हा सिक्वेल आम्ही केलेला तर तो खूप सुंदर होतं. तेव्हा आम्ही खूप इमॅच्युअर होतो. आम्हाला तेव्हा काहीच नॉलेजच नव्हतं. म्हणजे व्हायरल चाललंय सॉन्ग, लोक ओळखतायत आम्हाला, गाणं आमचं इतकं सुपरहिट चालू आहे. तर तेव्हा इतकं काही कळत नव्हतं. पण आता वी आर मॅच्युअर इनफ. आता कळतंय की सॉन्ग आपलं चाललंय आणि सुंदर वाटतंय ते. शूट सुद्धा खूप सुंदर झालाय. कोकणात झालेला आहे शूट. सो मस्त वाटतंय, छान वाटतंय. आणि अजूनही त्यावर फक्त 5च दिवस झालेत रिलीज होऊन आणि ते इतकं ट्रेंडिंगला चालू आहे की छान वाटतंय. म्हणजे पहिल्यासारखीच फिलिंग आहे. आधीचं सॉन्ग पण खूप ट्रेंडिंगला होतं आणि आताचंही तितक्याच जोशात लोक बघतायत, रील्स बनवतायत. सो सुंदर वाटतंय. ओके, सोनाली तुझ्याकडे येईल. तुझं गाणं, आवाज आणि हिट हे समीकरण एक बनलेलं आहे मागच्या काही वर्षांपासनं. सो यावेळी काय सांगशील? काय वेगळं घेऊन आली आहेस तू प्रेक्षकांसाठी? खरं तर माझी बायगो हे आमच्या खूपच जवळचं गाणं आहे. कारण असं म्हणायला हरकत नाही की आमच्या सगळ्यांच्या म्हणजे सेम टीम रिपीट झाली म्हणून सगळ्यांच्या म्हणतीये. आयुष त्यामध्ये ऍड झाला आणि त्याने 4 छान लावले आहेत. पण आमच्या सगळ्यांच्या करिअर मधला एक टर्निंग पॉइंट आपण म्हणतो ना, तसं माझी बायगो आहे सगळ्यांसाठी असं मला वाटतं. कारण सगळ्यांनीच मेन्शन केलं की त्यावेळी सुद्धा गाणं ट्रेंड करत होतं आणि आम्ही पण नवीन होतो आणि हा एक्सपिरियन्स सुद्धा आमच्यासाठी खूप नवीन होता. त्याच्यामुळे माझी बायगो इज व्हेरी व्हेरी क्लोज टू आवर हार्ट्स. आणि त्याचा 5 वर्षानंतर सिक्वेल करताना तू म्हणतेस वेगळेपणा काय, तर वेगळेपणा आम्ही आत्ताच्या हिशोबाने ऑडियन्सना काय हवंय ह्याचा खूप विचार केला यावेळी आणि तशा गोष्टी ऍड केल्यात. पण अगेन माझी बायगोचा सिक्वेल आहे म्हणून तो फ्लेवर असायला हवा किंवा जसं आम्हाला काम करताना खूप नॉस्टॅल्जिक फील होत होतं. कारण माझी बायगो जसं मी म्हणाले खूप जवळच आहे आणि 5 वर्षापूर्वी ते केलं होतं. इतकं व्हायरल झालेलं आहे, ऑडियन्स पर्यंत पोहोचलेलं आहे. सो एक खूप नॉस्टॅल्जिक फिलिंग होती काम करताना. सो तो नॉस्टॅल्जिया आम्ही गाण्यात सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काही ओळी त्याच्यामध्ये 2-3 ओळी आहेत ज्या आम्ही रिपीट केल्यात पण नव्याने अगेन थोडा कॉम्पोजिशन दादानी थोडीशी बदलली आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माझी बायगो मधल्या काही सिमिलर गोष्टी टाकून नॉस्टॅल्जिया देण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण एक नव्या अंगाने, नव्या थाटात आम्ही ते गाणं केलंय 2026च्या हिशोबाने आणि ऑडियन्सची जी काय आवड आता बदललेली असेल किंवा काय. सो इट्स अ पॅकेज आय थिंक. थोडंसं नवीन, Yes, थोडंसं नक्कीच. जुनं, पण एक ती ब्युटी आहे त्या गाण्यामध्ये. केवळ तुमच्याकडे येईल. तुमचा एक्सपिरियन्स काय काय सांगाल? ओव्हरऑल जे काही गाणं आपलं माझी बायगो जे गाणं खूप मोठं होतं आमच्यासाठी आणि अजूनही आहे. सो त्या गाण्याचं सिक्वल म्हणजे एक मोठी जबाबदारी होती की हे तेवढ्याच ताकदीचं प्लस आजच्या डेटमध्ये जो काही अपडेटेड म्युझिक आणि अपडेटेड साऊंड आलाय, सो त्याला घेऊन आणि तोच फील ठेवून त्याला कसा पुढे घेऊन जायचा हा एक चॅलेंज होता. सो तो छान पद्धतीने पूर्ण टीमने आणि प्रशांतने पार पाडलेला असं मला वाटतं. आणि आम्ही अगेन एक 5 वर्षानंतरचा एक जो काही एक्सपिरियन्स आहे तो ऍड करून जेवढं बेस्ट करता येईल तेवढं बेस्ट केलं. आणि खरंच ह्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली. खूप कमी वेळ होता कारण एकदम 10 ते 15 दिवसात ते गाणं लिहिलं गेलंय, कंपोज झालंय आणि ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ ची प्रोसेस कम्प्लीट झाली. सो खूप धावपळीत पण मजेशीर असं हे गाणं आणि एक्सपिरियन्स ठरलंय आमच्यासाठी.
बरं, आता लिरिक्सचा विषय आला म्हणून विचारते की पहिल्या गाण्यातले लिरिक्स जे होते ना ते अगदी लोकांच्या तोंडात बसलेले होते, म्हणजे एक एक लाईन लोकांच्या लक्षात होती. सो यावेळी काय असं लिरिक्स लिहिताना विचार होता की काय वेगळेपण घेऊन यायचंय? मी तेव्हा जेव्हा 2021 मध्ये माझी हम्म. बायको लिहित होतो ना, तेव्हा असंच होतं की एक कपल आहे त्याच्यासाठी आपण लिहितोय. हम्म. पण ते शब्द इतके लोकांना आवडले आणि त्यातली एक लाईन आहे, मला त्यासाठी खूप सारे अवॉर्ड सुद्धा मिळाले माझी बायकोसाठी, लिरिक्ससाठी स्पेशली. सो त्यामुळे मला असं वाटत होतं की तो फ्लेवर तसाच असावा. हम्म. कारण आता लिखाण चेंज झाले, म्हणजे ते त्यावेळेचं लिखाण आता चालेल की नाही, पण मला एक लाईन जी आहे, फिलिंग माझी मनानं आहे, ती जी लाईन आहे ती मी रिपीट केली आणि ती यावेळी फिमेल व्हॉइस मध्ये केली. हम्म. सो ते काही शब्द, काही लाईन्स तशाच आहेत, ज्या मला वाटलं की इथे तशाच ठेवाव्यात, त्याला छेडायला नको. आणि कंपोजिशन पण काही पॉइंट ऑफ काही ठिकाणी मला असं वाटलं की थोडंसं आपण तो फ्लेवर तसाच ठेवला पाहिजे, एकदमच वेस्टर्न करायला नको. म्हणजे आता सध्या वेस्टर्न कडे जास्त कल आहे हम्म. प्रेक्षकांचा, पण वेस्टर्न नको करायला. समवेअर आम्ही काही ठिकाणी वेस्टर्न यूज केलंय, हम्म. बट माझी बायकोचा जो फ्लेवर आहे तो तसाच ठेवलाय, लिरिक्स वाईज, कंपोजिशन वाईज आणि म्युझिक वाईज ओव्हरऑल, आणि इव्हन सिंगिंग वाईज सुद्धा आम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीने यांनी गायलंय. तुम्ही कम्पेअर केला तर व्हॉइस तुम्हाला डिफरन्स दिसेल, पण तो 5 वर्षाचा व्हॉइस चेंज पण आहे, प्लस त्यांची एक स्टाईल पण चेंज झाली, कारण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो सगळ्यांनी घेतलाय. सो तो सगळा सिंगर्स असू दे किंवा ऍक्टर्स असू दे, सगळ्यांनी तो त्यांचा एक्सपिरियन्स वापरलाय, त्याच्यामुळे ते आता छान दिसतंय इतक्या कमी वेळात करून सुद्धा. सो हे गाणं ऐकायला जितकं सुंदर आहे तितकंच ते पाहायला सुद्धा खूपच छान वाटतंय. खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे आणि खूप छान पद्धतीने ते शूट झालंय. सो हे शूटिंग आणि याबद्दल काय सांगाल? डिरेक्टर साहेब, तुम्ही काय सांगाल की हे सगळं कसं जमून आलं? अं, प्रशांत आणि मी जेव्हा पहिल्यांदा या गाण्याबद्दल बोललो होतो तेव्हा त्याची एकमेव डिमांड होती की मला या गाण्यात ब्युटी पाहिजे. हे त्याचे शब्दशः मी त्याला त्याने हेच सांगितलं होतं की आयुष काही कर, याच्यात ब्युटी हवी. आणि मग तेव्हा जेव्हा मी लोकेशन बद्दल विचार केला काय करायचं, तर ते आमच्या दोघांचं आणि इतर टीम मेंबर्स सगळ्यांचंच मत होतं की कोकण, कारण कोकणापेक्षा सुंदर काहीच नाही. म्हणजे जगात मला वाटतं की सगळ्यात सुंदर कोकण आहे. सो कोकण एक कॅरेक्टर म्हणून प्ले करतं गाण्यात, म्हणजे आपल्याला कोकणात गेल्यासारखं वाटतं. म्हणून आम्ही जितकं कोकण एक्सप्लोर झालंय त्याहूनही जास्त एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही मॅनग्रोव्ह मध्ये गेलो, आम्ही वेगळे ऑफबीट बीचेस एक्सप्लोर केले, आम्ही गावातलं इंटिरियर, गल्ली बोळ्यातलं किंवा जे आपण नॉर्मली बघतो की नारळाची झाडं, बीच, सनराईज, सनसेट, ते न दाखवता आम्ही कोकणाचा जो सोल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे म्हणजे ही दोघं आणि कोकण हे तिसरं पात्र आहे गाण्यातलं. सो त्यामुळे ती एक एकंदरीत हे सगळं एकत्र येऊन जी ब्युटी आली, आणि प्लस आमचा जो डीओपी आहे सूरज म्हणून, तो उत्तम काम करतो, त्याला त्याचं काम उत्तम येतं. त्यामुळे आम्हाला त्याच्या कामात अजिबात काही करायची गरज लागत नाही. त्याला आपण सांगितलं की तो ते फ्रेम सुंदरच करतो. आणि आम्ही सगळे एका पेजवर होतो. म्हणजे निकला पण जेव्हा मी सांगितलं किंवा मी श्रद्धाला पण जेव्हा समजावून सांगत होतो, तेव्हापासून मला माहित होतं की निक जेव्हा हुक स्टेप करेल तेव्हा त्याच्या केसातनं पीठ उडेल. हे मी त्यांना आदल्या रात्री सांगितलं होतं की जेव्हा तो हुक स्टेप करेल त्याच्या केसातून ते पीठ उडेल, त्या पीठावर एक सनची रेज असेल. सो आम्ही सगळेच इतके क्लिअर होतो. त्यामुळे हे खूप पटकनही झालं आणि आम्हाला हवे ते शॉर्ट्स, हवी ती ब्युटी मिळाली. बरं, आता गाण्याला खूप छान व्ह्यूज येत आहेत आणि खूप सारे कमेंट्स सुद्धा येत आहेत. सो खूप अशा लक्षात राहिलेल्या कमेंट्स किंवा मग प्रत्यक्षात कोणी दिलेली पोचपावती असेल, सो त्याविषयी ऐकायला आवडेल. पहिल्या गाण्याचं सुद्धा ऐकायला आवडेल, कारण तेव्हा आपला इंटरव्ह्यू ऑफकोर्स झाला नव्हता. मी सगळ्यांना हा प्रश्न उत्तर देते. सगळ्यांसाठीच आहे हा प्रश्न. मला लक्षात राहण्यासाठी गाणं छान झालंय, आवडलंय, हे तर आहेच. आणि श्रद्धा आणि निक 5 वर्षांनी करतायत, म्हणजे एक असा काळ होता जेव्हा ते एकमेकांशी बोलायचं बंद झालं वगैरे. काही गोष्टी आता आम्हाला आठवत पण नाही कशावरून झाल्या, का खूपच इमॅच्युअर होते तेव्हा ते. 5 वर्षानंतर त्यांच्या भांडणावर खूप कमेंट्स आहेत, म्हणजे ते आता भांडतायत, एकमेकांसोबत भांडलेले होते आणि आता 5 वर्षांनी, कारण त्यांची जोडी इतकी लोकांनी प्रेम दिलं आणि अचानक ते सोशल मीडियापासून वर एकमेकांना अनफॉलो करण्यापासून ते सगळ्या गोष्टी झाल्या, सोबत कामच करत नव्हते. सो 5 वर्षांनी एकत्र तर त्यांच्याविषयी तर आहेच. आणि एक स्पेशली वेगळ्या कमेंट्स पण आलेल्या आहेत, आयुषबद्दल आलेले आहेत, की मला सांगतायत लोक कमेंट करून की आयुष आणि तन्वीचं गाणं असलं पाहिजे, यायला हवं. सो ती कमेंट मला वाचून मला आनंद झाला की चला, म्हणजे 3 मध्ये येस, डेफिनेटली आम्ही तो प्रयत्न करू. बट येस, तन्वी आणि याची जी कमेंट आहे ती माझ्या लक्षात राहिली. सो आयुष करायला आवडेल का? अगदीच मला खूपच आवडेल करायला, आणि लोकांना पण ऑलरेडी जर ते आवडतंय तर ते अगदीच मलाही आवडेल.
आणि मला पण अजून एक जे वालावलकर आहेत त्यांनी खूप गाण्याला असं आपलं समजून कमेंट केलं, कारण वालावलचं टेम्पल आणि त्या Okay. प्रेमाइस मध्ये आम्ही शूट केलं. सो ते गावातल्या लोकांना ना आपलं गाव जेव्हा आपण बघतो तर त्यांच्या खूप कमेंट्स आहेत. सो त्या मला खूप अशा इमोशनल त्यांच्या कमेंट, तरी आमचं गाव किंवा आमचं मंदिर तुम्ही वालावल मध्ये शूट केलं. सो ह्या कमेंट्स मला खूप अशा अंडरलाईन झाल्या. निक. मला कमेंटच्या ऐवजी मला मम्मीचा फोन येतो, म्हणजे जेव्हा पण गाणं माझं रिलीज होतं तर तेव्हा मम्मीचा फोन येतो आणि मग तीच माझ्यासाठी पोच पावते की मम्मीला आवडलं, सो सगळ्यांनाच आवडणार आता हे असं. सो मम्मीनी मला फोन केला जेव्हा गाणं रिलीज झालं आणि तेव्हा बोलले की खूपच सुंदर झालंय आणि खूप सुंदर तू डान्स केला आणि जी पण तुमची केमिस्ट्री होती ती खूप सुंदर होती असं मम्मीने सांगितलं. तर मी बोललो अरे हा हीच ती कमेंट. ओके, श्रद्धा. मला असं, मी 5 वर्षानंतर पूर्ण टीम बरोबर काम करते आणि निक आणि माझी जी जोडी आहे ती 5 वर्ष आधी खूप खूप जास्त लोकांना आवडलेली. सो आता हे पुन्हा 5 वर्षानंतर आम्ही लोकांना दिसलोय, तर तेव्हा मला जास्तीत जास्त कमेंट्स ह्याच दिसल्या की तुमचं भांडण मिटलं का. पण टू बी ऑनेस्ट, भांडण वगैरे आमचं असं काहीच झालेलं नव्हतं. ते आय डोंट नो काय झालं होतं आमच्यामध्ये. आम्ही बालिश होतो खूप तेव्हा. आणि मग नंतर मी वेगळ्या सिरियल लाईन्समध्ये गेली. मग मी सिरियल करायला लागली. मग मी हे सगळं विसरूनच गेली, अल्बम सॉंग्स वगैरे. मग त्यामुळे दुर्लक्ष झालं. मग नो कॉन्टॅक्ट, डिस्टन्स वगैरे झालं. त्याच्यामुळे मग पूर्ण टीम बरोबरच ते नो कॉन्टॅक्ट झालं. पण मध्ये मध्ये दादा आणि माझं बोलणं व्हायचंच, पण इतर सॉंग्ससाठी. मग सडनली दादाने ह्या सॉंगसाठी. पण कमिंग बॅक टू कमेंट, तर मला हेच आलं की तुमचं भांडण मिटलं का. आणि आता मोस्टली हेच कमेंट्स असतात की आता तुम्ही एकत्र झाले, आता वेगळे होऊ नका, आम्हाला तुमची जोडी आवडते, आता पुढे पण तुम्ही असंच काम करा आणि मस्त जोडी अशीच राहू द्या, तुम्ही भांडू नका आणि भांडले तरी पुन्हा तुमचं असंच चालू द्या. म्हणजे असेच कमेंट्स येतात. तर ते खूप छान वाटतं, असं टॉम अँड जेरी टाईप आमचं जे आहे सोशल मीडियावर पण आणि सोशल मीडियाच्या मागेही. सो ते तसंच राहील आणि तेच कमेंट्स आम्हाला आवडतात वाचायला. छान वाटतं. सोनाली. मला वाटतं मेजरली त्याच कमेंट्स आहेत लोकांच्या, ह्या दोघांना 5 वर्षानंतर एकत्र बघून. कारण मधल्या काळात सुद्धा बऱ्याचदा कमेंट्स यायच्या की तुम्ही एकत्र काम कधी करणार किंवा काय. पण समहाव जसं श्रद्धा म्हणाली की इतर गाण्यांसाठी बोलणं व्हायचं, तिला विचारलं जायचं, पण आय थिंक डेस्टिनी होती की पुन्हा 5 वर्षानंतर माझी बायगोच आम्ही एकत्र करू. सो मेजरली तर त्याच कमेंट्स आहेत. अगेन मला वाटतं नंबर 10ला गाणं ट्रेंड होणं किंवा 10,000 रील्स फक्त 5 दिवसात होणं, 5 दिवसात 2.5 मिलियन व्ह्यूज जाणं, हीच खूप मोठी पोचपावती आहे. कमेंट्स कमेंट्सचं असं असतं की कमेंट्समध्ये खूप प्रोत्साहन पण मिळतं आपल्याला पुढची कामं करण्यासाठी आणि काही सजेशन मिळतात. सो कमेंट्स तर महत्वाच्या आहेत. मला असं मी मोस्टली घाबरतो कमेंट्स बघायला. कारण मला ना ते निगेटिव्ह किंवा अशा कमेंट्स लवकर डायजेस्ट होत नाही. सो मी खूप असं कमेंट बघत नाही. पण वरच्या जे काही असतात काही ज्या हायलाईट केलेल्या टॉप कमेंट्स, ते बघून खूप छान वाटलं. मला अशी लक्षात नाहीये अशी कुठली कमेंट, पण मी जरा निगेटिव्ह कमेंट पासून थोडासा लांबच राहतो, कारण ते पटकन डायजेस्ट नाही होत. निगेटिव्ह म्हणजे ह्या की सजेशन द्या तुम्ही क्रिएटर्सला, पण तुम्ही काय शब्दात त्या सजेशन देतायत ते खूप महत्वाचं आहे. आम्ही पण प्रेक्षकांसाठीच गाणं बनवतो आणि त्यांना आवडलं पाहिजे याची खात्री घेतोच. पण तुम्ही काय शब्दात त्या मांडतात. सो कारण एवढी मेहनत असते प्रत्येक आर्टिस्टची, प्रत्येक कलाकाराची, त्याने जीव ओतलेला असतो. तर तेच तेवढं फक्त आपण कमेंट करताना ऑडियन्सने जर भान ठेवलं, जे नाही ते वाईट कमेंट करतात त्यांच्याबद्दल सांगतोय, आणि बाकी सगळं आम्ही एवढ्या इथे आहोत हे सगळं ऑडियन्समुळेच आहोत आणि तुमचा सपोर्ट नेहमीच असा राहील अशी आमची अपेक्षा आहे. सो ह्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. कमेंट ऍड करायची होती सोनाली बद्दलची, ज्या कमेंटला मी इमॅजिन केलं होतं की ही कमेंट आली पाहिजे. सो सोनालीचा नेहमी एक सेक्शन येतो ना गाण्यात की जेव्हा लोकांना माहिती की आत्ताच म्हणजे प्रशांतच्या गाण्यात सोनालीसाठी एक असं की आत्ता सोनालीची एंट्री असते हिरो सारखी गाण्यात. सो या गाण्यात पण अगेन जी फिलिंग माझ्यावाल्या लाईनला जेव्हा सोनालीचा आवाज येतो आणि तिथे मला हवं होतं की लोकांच्या अंगावर काटे आले पाहिजेत, म्हणजे ती गुजबम गॅरंटीड तो शॉर्टच मी तसा विचार केला होता की तिथे मी हिला पण म्हटलं होतं की स्वर्गातनं अप्सरा जशी येते तशी तू दिसणार आहेस त्या ह्याला श्रद्धाला. सो आम्ही ते शूट पण तसंच केलं. त्याची एक बॅक
लाइटिंग आहे, त्याला सूर्य आहे, रेज आहे, धूर आहे. आणि ज्या पॉइंटला श्रद्धा त्या शिडांवरनं उतरते, सोनालीचा आवाज येतो, त्या पॉइंटसाठी एखादी कमेंट आहे युट्यूबवर, ते टायमिंग लिहितात ना, सो काहीतरी ते 3.11 आणि गुज बम. सो मी पटकन 3.11 वर गेलो आणि म्हटलं नशीब बाबा एकाच्या तरी अंगावर काटा आला. तर ते गुज बम गॅरंटीड ते होतं, ते कम्प्लीट झालं. सो डिरेक्शनची पोचपावती मिळाली तिथे ते. आणि एक मला हायलाइट करायचंय, बऱ्याच लोकांचा म्हणजे कमेंट्स अशाही होत्या की लास्ट सॉन्ग मध्ये तर तुझा फेस जळालेला होता, म्हणजे भाजलेला होता, तर ह्या सॉन्ग मध्ये भाजलेला का नाहीये? ओके. तर त्याचं उत्तर दादा दे. AI ऍक्च्युली आमचा प्लॅन होता, कारण हे 20 फेबला गाणं करायचं ठरलं. म्हणजे हा बिग बॉस हाऊस मधून आला होता आणि आम्ही जेव्हा याला भेटलो तेव्हा याला सांगितलं आम्ही वेगळंच गाणं करणार होतो. याला आम्ही ऐकवलं ते गाणं. सो तो म्हणाल हे नको करू, आपण दुसरं काहीतरी करायला पाहिजे आणि ते मी डिरेक्ट करेन, कारण ते निक आणि त्याचा वेगळाच बॉन्ड आहे. निकचा वाढदिवस होता. मी म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं, तर मग सजेशन्स आले की माझी बायको 2 करूया. आणि 20 फेब पासून 5 मार्चला गाणं रिलीज व्हायला खूप कमी वेळ होता, म्हणजे 8 दिवस. इतक्या कमी टाइम स्पॅन मध्ये ते बनलं, कंपोज पण झालं, म्युझिक केलं. म्हणजे आम्ही शूटला होतो तेव्हा हे रेकॉर्ड करत होते, म्हणजे इतकं फास्ट होत होतं. आणि मग इतक्या कमी वेळात असं होतं की ती स्टोरी आपण कंटिन्यू करू शकतो. बट अगेन फेस जो आमचं ती कॉन्सेप्टवर पण आमचं डिस्कशन झालं, बट ते खूप कठीण आहे शूट करणं. इतक्या कमी वेळात ते शक्य नाहीये, कारण कंटिन्युअसली प्रोस्थेटिक मेकअप जो असतो तो करावा लागेल आणि प्रत्येक सीनला आम्हाला त्याला 3-4 दिवसही जाऊ शकतात, कारण एकाच सीनवर 2 सीन शूट करावे लागले असते, विथ प्रोस्थेटिक मेकअप, विदाउट प्रोस्थेटिक मेकअप. तो आमची ती कॉन्सेप्ट पण होती, बट ती समवेअर प्रोडक्शन वाईज आम्हाला ती नाही अचिवेबल नव्हती आमच्यासाठी इतक्या कमी वेळामध्ये. त्यामुळे ते नव्हतं. बट अगेन आपण जसं आता बघतो की फ्रेशलीच आणतात, जो टीम सेम असतं, बट सगळेजण सिक्वेल मध्ये काहीतरी फ्रेश आणतात. सो आम्ही फ्रेशली त्याला प्रोजेक्ट केलं. फक्त तिथे जे त्यांचं अधुरी राहिली असेल गोष्ट ती इथे कम्प्लीट करावी, हाच फक्त एक उद्देश होता. बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने आणलं, आय होप ते. पण 3 मध्ये परत हवं तर करू शकतो आपण. 100 मिलियन झाल्यावर डेफिनेटली आपण मग ते करूच. बरं, आता गाणं म्हटल्यावरती ते त्याच्या काही ओळी तर नक्कीच ऐकायला आवडतील. हो फिलिंग माझे मनान हाय, सांगू कसं मी तुला आता माझ्या नजरेने, जाणून घे या प्रेमाला. तू माझ्या दिलात सजशील काय, माझाच बनून राहशील ना सुखी संसार, माझ्या तू संगतीन थाटशील का. तेरे पीछे हुआ मैं सायको, मी करीन तुलाच बायको, तू माझीच हाय साऱ्या जगाला मी आता ओरडून सांगणार हाय. माझी बायगो सांग लगीन तू करशील काय. माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय. कमाल कमाल, खूप सुंदर. आणि ऑलरेडी मिलियन्स मध्ये त्याला व्ह्यूज गेलेले आहेत आणि अजून पहिल्या गाण्याप्रमाणेच 100 मिलियन प्लस होणार आहेत, यात काही शंका नाहीये. सो खूप खूप शुभेच्छा गाण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.